नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे पेण उपजिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे वाटप. सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहितकारी उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे पेण येथील मराठा समाज भवनामध्ये वैद्यकीय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्हा उपरुग्णालय पेणला सुमारे 70 प्रकारची लाखो रुपयांची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे व औषधे सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमास पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, मोटार वाहन निरीक्षक गुलाब सोलंकी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा उपरुग्णालय पेणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संध्या राजपूत यांच्याकडे वैद्यकीय साहित्य सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिष्ठानचे किशोर पाटील यांनी प्रास्ताविक करत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, आरोग्य व जनकल्याणकारी उपक्रमांची माहिती देत संस्थेच्या कार्याची महती विशद केली. यावेळी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर तसेच मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी मनोगत व्यक्त करत प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. समाज उपयोगी उपक्रमांमुळे अनेक गरजू नागरिकांना मदत होत असून अशा संस्था समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा उपरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संध्या राजपूत यांनी प्रतिष्ठानने दिलेल्या वैद्यकीय साहित्यांबद्दल आभार व्यक्त करत या उपकरणांमुळे रुग्णसेवेला अधिक गती व गुणवत्ता प्राप्त होणार असल्याचे सांगितले. मी डॉक्टर संध्या राजपूत, वैद्यकीय अधीक्षक जिल्हा रुग्णालय पेण. आज डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय पेण या 50 खाटांच्या रुग्णालयासाठी आज आम्हाला जवळजवळ 70 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट, इंजेक्शन, वॅक्सिन आणि सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध झालेले आहे. त्याबद्दल मी त्या प्रतिष्ठानचे आणि इतर सर्व सदस्य यांचे मनापासून आभारी आहे. यावेळी मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी देखील उपजिल्हा रुग्णालयास पूर्णतः मदत करण्याचे आश्वासन दिले. साहेब प्रतिष्ठान तर्फे उपजिल्हा रुग्णालय पेण यांना आता जे विविध वैद्यकीय उपकरण असे 70 प्रकारचे जे साहित्य प्राप्त झाले, साहित्यांचं वाटप झालं. त्या कार्यक्रमानिमित्त मी बोलू इच्छितो की उपजिल्हा रुग्णालयाला पेण नगरपालिकेकडून यापुढे जी काही स्वच्छता विषयी किंवा जी काही मदत लागेल, त्याचप्रमाणे नागरिकांच्या आरोग्याविषयी जनजागृतीसाठी किंवा इतर जी काही आवश्यकता लागेल त्यासाठी पेण परिषद ही यास तत्पर असेल हे मी त्यांना या कार्यक्रमानिमित्त सांगू इच्छितो. नमस्ते. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, वैद्यकीय अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदक विजय कदम यांनी केले. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.